विजेचा झटका बसून एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची घटना अहिल्यानगर शहरातील अवसरकर मळा येथे घडली आहे। नगर शहरातील वाकोडी रोड येथील अवसरकर मळा या ठिकाणी 7वीत शिकणारी विद्यार्थिनी सृष्टी दुर्गिष्ट या विद्यार्थिनीचा विद्युत झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। या विद्यार्थिनीला विजेचा झटका बसल्यानंतर तात्काळ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आला। येथे उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला। गणेश दुर्गिष्ट यांच्या घराजवळून महावितरण कंपनीच्या 11 केव्हीच्या विजेच्या तारा गेलेल्या आहेत। तसेच दुर्गिष्ट यांच्या घराजवळ पोल वाकलेला आहे। गणेश दुर्गिष्ट यांची मुलगी सृष्टी ही दुसऱ्या मजल्यावर असताना तिचा हात या विद्युत तारांना लागला, त्यात ती गंभीर जखमी झाली। घटना घडल्यानंतर या विद्यार्थिनीला आनंद-ऋषी हॉस्पिटलला दाखल करण्यात आलं। त्यानंतर पुढील उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आला। उपचारादरम्यान या मुलीचा मृत्यू झाला। या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे। तर महावितरण कंपनीचा पोल दुर्गिष्ट यांच्या घराजवळ वाकलेला आहे। ताराही घराला चिटकून लागलेल्या आहे। हे पोल सरळ करावे किंवा स्थलांतरित करावे अशी मागणी वारंवार करण्यात आली होती, मात्र त्याची दखल महावितरण कंपनीने घेतली नाही। महावितरण कंपनीने ही समस्या आधीच मार्गी लावली असती तर ही घटना घडली नसती, अशी प्रतिक्रिया सृष्टीचे वडील गणेश दुर्गिष्ट यांनी दिली। तर या प्रकरणावरून आमदार संग्राम जगताप देखील आक्रमक झाले। महावितरणच्या चुकीमुळे यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करा, अन्यथा आंदोलन केलं जाईल असा पवित्रा जगताप यांनी घेतलाय। तर या प्रकरणी जगताप यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलंय। तसेच महावितरण कंपनी विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात यावा असं पत्र कोतवाली पोलीस स्टेशनला आमदार जगताप यांनी दिलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।